आज दीदीला दिलं ट्रॅक्टर चालवायला भावाने आणि लागली की ती बी चालवायला. पुढे जाऊन बघा मग कशी चालवती या. मग सकाळ सकाळ उठल्या उठल्या आई म्हणली तू पेरूचं झाड आणलंय तर त्याला लावूया आपण. मग आईला म्हणलं लावायचं कुठं, तर आई म्हणली चल मी दाखवतो तुला जागा. मग आई म्हणली आपल्याला बाथरूमच्या मागं लावायचं आहे पेरूचं झाड. मग गेलो पेरूचं झाड घेऊन टिकाव वगैरे खांदला खडा, जागा दाखवल्यावर लागलो मग माती बिकी उकरून झाड लावायला. कारण म्हटलं खड्डा तर मोठाच खांदला पाहिजे, कारण पेरूचं झाड बारकं नव्हतं मोठं होतं. मग पहिलं तर खडा खांदून घेतला, दम तर लागला चांगला कारण मुरमात रान होतं. मग पेरू आणला, लावला आणि पाणी वगैरे ओतलं आणि तिथून मग जायचं होतं मला वापं वडायला. वापं वडायला एकट्याने कसं जायचं, मग बायकोला म्हणलं चल तुझी कामं झाली असले तर. ती बी आली, वापं वडलं. वडताना मग तिने मला बघितलं वापं वडतोय, मला पाहिजे म्हणली. वड नीट वड नीट. हो हो नाही, जरा मोठ्यानं बोल, ऐका येत नाही मला. हां मग दीदीला दिलं तर आमच्या बबनरावने ट्रॅक्टर चालवायला. आता ट्रॅक्टर कशी चालवती बघा, पहिल्यांदाच हातात घेतलेलं पण अशी खतरनाक चालवती ना, विषयच हार्ड. कारण असा ट्रॅक्टर चालवाय मला बी अजून येत नाही, कारण मी पण अजून घेतला नाही कधी हातात. पण ती कसं काय चालवती काय माहिती. धन्यवाद.